नमस्कार. आज आपण बिना तेलाचा दही वडा किंवा दही भल्ला याची रेसिपी बघत आहोत. अप्रतिम असं टेस्टी, करायला सोपा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथं 1/4 कप मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ अशी घेतली आहे. एकाच मापाने घ्यायची आहे. इथं वाटीने घेतलं आहे मी. 3 ते 4 तास हे भिजत घालायचं. भिजल्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची, छान एकदम बारीक अशी. त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक 1 इंच घेतलं आहे. हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया आणि एका पातेल्यात काढूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद, मीठ, धणे जिरे पूड घेऊन मस्त एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. इथं तुम्ही बीटरनी फेटू शकता. 5 ते 7 मिनिटांपर्यंत हे फेटायचं, म्हणजे हे बॅटर मस्त फ्लफी तयार होते. या प्रकारे हे फेटलं की छान आपले भल्ले तयार होतात. सोबत चिमूटभर सोडा घालते मी. तुम्ही इथं इनो फ्रूट सॉल्टही वापरू शकता. ते घातल्यानंतर मस्त असं हलकं पीठ तयार होतं. बॅटर मिक्स करतानाच लक्षात येतं. आता इथं तुपाने वाट्या ग्रीस करून घेतल्यात आणि कच्चा बटाटा तुम्ही इथं वाटी यूज करू शकता. आणि तयार बॅटर आपण यामध्ये घेऊयात. साल काढून घेतलेत बटाटे आणि 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊयात. थोडं बॅटर उरलं होतं तर मी चौथ्या वाटीमध्ये घेतलं आहे. ते 15 मिनिटानंतर हे शिजून तयार आहेत. याप्रमाणे मस्त बघा, स्पूनला लागत नाही आहे. थंड झाल्यानंतर हे डिमोल्ड करायचं. मधला बटाटा शिजून तयार आहे, तो आपण वेगळा करूयात. या प्रकारे बटाट्याचं मी पुदिना चटणी, धणे जिरे पूड करून याची चटणी तयार करून त्यामध्ये फिल केली आहे. मस्त लागते, नक्की करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.